आणि आता दिवसभरातल्या मोठ्या आपण टॉप 9 बातम्या बघणार आहोत। मुख्यमंत्री शिंदे उद्या विधानसभेत मराठा आरक्षणावर बोलणार। जरांगेंसोबत झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री उत्तर देतील, गिरीश महाजन यांची माहिती। बळीराजाला संकटात कसं टाकता येईल हे पाहणारे आजचे राज्यकर्ते आहेत। बळीराजानं संघटित होणं गरजेचं। बळीराजा एकत्र आल्यास देशातील चित्र बदलेल। शरद पवारांची केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका। काही जण म्हणतात की मी 83 वर्षांचा झालो पण मी अजूनही तरुण, नवा इतिहास घडवून आणणार। अजित पवारांवर निशाणा साधताना शरद पवारांचा भाजपला इशारा। 10 वर्ष सरकार असूनही पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही आणि 24 तारखेला आता डेडलाईन आहे। बघू सरकार काय निर्णय घेतं। सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टीका। फडणवीसांनी धर्माधर्मात कलगीतुरा लावण्याचं काम थांबवावं। मिठाचा खडा टाकण्यापेक्षा जातनिहाय जनगणनेची मागणी पुढे आणावी। खासदार अमोल कोल्हेंची फडणवीसांवर टीका। मनोज जरांगेंनी गिरीश महाजन यांचं रेकॉर्डिंग व्हायरल करावं। महाजन तुमच्याशी काय बोलले ते महाराष्ट्राला कळू द्या। एकनाथ खडसे यांचं जरांगेंना आवाहन। अंतरवाली, सराटी आणि बीडमधल्या दगडफेक जाळपोळीतल्या 12 ते 15 आरोपींना नोटीस। दाखल गुन्ह्यासंदर्भात तपास होणार। हिरे व्यापाऱ्यांसाठी सुरतमधल्या जगातल्या सर्वात मोठ्या इमारतीचं मोदींच्या हस्ते उद्घाटन। डोळा देखत मुंबईतला व्यापार पळवला तरी सत्ताधारी गप्प, विरोधकांची ही टीका। संसदेतील घटना चिंताजनक, या घटनेचा खोलवर तपास होणं गरजेचं। लोकसभा अध्यक्षांकडून योग्य पावलं टाकली जात आहेत। संसद घुसखोरी प्रकरणावर पंतप्रधान मोदींची एका वृत्तपत्राला प्रतिक्रिया।